आयोजित ही पहिली बिझनेस कॉन्क्लेव्ह. या संस्थेनं भारताचा पहिला स्वदेशी सुपर कम्प्युटर अर्थात परम हा महासंगणक तयार केला. बिझनेस आयडिया शोधताना अशी शोधा की ती कुठला तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह करतेय आणि त्या सोल्युशनला विकत घ्यायला लोक तयार आहेत. It was a very small beginning. It was a proprietary unit in the name of Shreyas Enterprises. In 1988, the group as manufacturing company has a pan-India presence in 7 states with its headquarters in Pune and Aurangabad. जे आपण आयुष्यात स्वप्न बघू, विजन बघू, जे काही आपल्याला करायचे ते काम आपल्याला आयुष्यभर करायला आवडलं, त्या सगळ्या बेसला सक्सेस बनवलं. जी बिझनेस कॉन्क्लेव्ह आहे त्याचा पुरेपूर आनंदही घेतोय आणि त्याच्या बरोबरीने अनेक विषयांवरचं ज्ञान घेतोय. या सगळ्या मागचं प्रमुख कारण असं आहे की स्वरूपवर्धिनी आणि दयासरा फाउंडेशन आणि सेवावर्धिनी, ज्ञानप्रबोधिनी, लघु उद्योग भारती या सर्व संस्थांनी असं ठरवलं की आपण सामाजिक क्षेत्रात काम करतोच आहोत. हा व्यवसाय तुम्हाला 65व्या वर्षी आपण एखादी नवीन सुरुवात करूया तर त्याची कथा आम्हाला ऐकायला आवडेल. जे ही पिकं कोकणात घेतली जात नाही सर्वसाधारणपणे त्याचे प्रयोग करणं, त्यातनं पैसा मिळवण्यापेक्षा सुद्धा वेगवेगळे प्रयोग करत राहणं हा हेतू होता. एक 6,500 घरं पूर्ण करून लोकांना ताब्यात आलेले आहेत आणि आपण 70-1 लाख स्क्वेअर फूट बांधकाम पूर्ण केलेलं आहे. आता 70-80 लाख स्क्वेअर फूट बांधकाम चालू आहे. Knowledge is the biggest resource. जर युगच ज्ञानयुग आहे तर नॉलेज विल लीड द इकॉनॉमी. अतिशय अप्रतिम अशी टूल्स आता आपल्याकडे डिजिटल टेक्नॉलॉजीमुळे आहेत आणि त्याचा योग्य वापर, अर्थातच योग्य वापर ही महत्वाची गोष्ट आहे. समाजाने सर्वप्रथम स्वीकारलं पाहिजे की रुग्णाश्रम किंवा वृद्धाश्रम हा समाजाला कलंक नाहीये, ती आजच्या काळाची गरज आहे. प्रथम आपल्या मानसिकतेमध्ये बदल करणं खूप आवश्यक आहे. आपल्या स्वरूपवर्धिनीचं जे ब्रीद वाक्य की विकसित व्हावे आणि अर्पित होऊन जावे. आम्ही वाटू शकतो जरी तुमच्या शिक्षणाकडे बोल घेणार नाही आणि आम्हाला जे जाण व्हावे असं सातत्याने प्रयत्न असेल. And how I have navigated my life in business and whatever learned from business. व्यवहार कळायला पाहिजे आणि व्यवहार कळायला पाहिजे म्हणजे अकाउंट्स कळायला पाहिजे.